कोण आहेत जरांगे पाटील असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेत। जरांगे हे काय दादा झालेत का असा सवाल सुद्धा सदावर्तेंनी केलाय। तर जरांगेंच्या आंदोलनावरून प्रश्नावर सदावर्ते भडकले। मराठा बांधवांनी जरांगेंच्या नादी लागू नये असंही सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। तर जरांगेंना स्वतःच्या नैराश्यामुळे शरद पवारांसारखे लोक त्यांना फुगवतात, असं फुगवू नये असंही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। राज्यपालांची सही नाही तर आरक्षण नाही आणि सलाईन लागली तर उपोषण नाही असाही टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटलांना लगावला। हुईच जरांगे, हुईच जरांगे, हुईच जरांगे। जरांगे काय दादा झालाय? जरांगे ह्या पूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू, मुंबईला वेटीस धरू, तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता। वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे दाखवून दिलेलं आहे, शिकलेलं आहे जरांगेने कायद्यातून। 149 जी नोटीस निघाली ती गुणरत्न सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरत्न सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत। त्यामुळं जरांगेंनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमध्ये, नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंके की चोट पे सांगायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।